नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवला ईश्वरीने गोधडी दिलेली असते आणि तो स्वतःच्या अंगावरती घेतो आणि म्हणतो की दिस इज अ व्हेरी प्रिशियस गिफ्ट फॉर मी. थँक्यू मिस इंदोर. असं म्हणून ईश्वरीचं कौतुक करत असताना वल्लरी आणि लावण्या दोघींचेही चेहरे आता पडतात आणि खूप राग येत असतो. त्यानंतर ईश्वरीला अर्णवने दिलेल्या कॉम्प्लिमेंटमुळे खूप आनंद झालेला असतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, खरंच हे खूप स्पेशल गिफ्ट आहे माझ्यासाठी, खूप स्पेशल. असं म्हणून तो कौतुक करू लागतो आणि नंतर तो पुढे म्हणायला लागतो की मिस इंदोर, तू अगदी बरोबर म्हणालीस की या सगळ्या गोष्टीवर प्राईस टॅग असू शकत नाही आणि आईची जी माया असते ती कधीही प्राईस टॅगमध्ये मोजता येत नाही आणि म्हणूनच तू याच्यावर कधीही प्राईस टॅग लावू शकत नाहीस. हे अगदी बरोबर म्हणालीस तू. असं अर्णव आता ईश्वरीला बोलत असताना ईश्वरीलाही ते सगळं ऐकून खूप आनंद होत असतो. थँक्यू व्हेरी मच. हे गिफ्ट मला कोणीही देऊ शकत नाही. असं आता तो बोलायला लागतो आणि सगळेजण पाहतच असतात. मामा, अंजली, आजी सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि नंतर आता अर्णव पुन्हा म्हणतो की दिस इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट इन माय लाईफ. असंही तो तिला बोलून दाखवतो की असं हे गिफ्ट मला कधी परत कोणीही देऊ शकणार नाही आणि म्हणूनच आता आईची जी माया असते ती तू मला परत मिळवून दिली आहेस, असं अर्णव तिला बोलून दाखवतो आणि ते ऐकून तिलाही खूप आनंद होतो. त्यानंतर जे काही ईश्वरीने केलं आहे त्यामुळे आजीचेही डोळे भरून आलेले असतात आणि अंजली आता ईश्वरीला मिठी मारून जवळ घेते, कारण जे काही ईश्वरीने केलेलं असतं त्यामुळे त्यांची आई त्यांच्यात परत आल्यासारखंच त्यांना वाटत असतं. आता अंजली ईश्वरीला जवळ घेते तर आजी पटकन अर्णवजवळ जाते आणि अर्णवला ती त्या गोधडीसकट जवळ घेते, कारण त्यात तिच्या मुलीचा स्पर्श असतो हेही तिला जाणवतं आणि त्यात तिचा नातू, असे तिघंजणी एकमेकांच्या जवळ असतात आणि ईश्वरीमुळे हे सगळं घडून आलं आहे म्हणून लावण्याला खूप राग येत असतो आणि ती तिथेच तशी बघत उभी असते. नम्रता ही ईश्वरीचंही कौतुक बघतच असते. मग त्यावर आता लगेच ईश्वरीला बघतच अंजली म्हणते की हो ना, म्हणजे तुला माहिती आहे का ईश्वरी, हे असं गिफ्ट पण आम्ही चिंटूला देऊ शकतो ना, याचा आम्ही कधी असा विचारच केला नव्हता गं, परंतु ईश्वरीला हे सगळं सुचलं. खरंच हे सुचणं खूप कठीण होतं, असं ती बोलून दाखवते आणि त्याच वेळेला मग ईश्वरी हसतच अर्णवकडे बघत असते. नंतर मग ईश्वरीला अंजली विचारते की बरं ते सगळं ठीक आहे, परंतु तुला आईच्या या साड्या सापडल्या कुठे, असं विचारल्याबरोबर ईश्वरीला आठवतं की ईश्वरीने आकाशकडेच हे काम सोपवलेलं असतं. आकाश आलेला असतो आणि म्हणतो की ईश्वरी, हे घे आत्याच्या साड्या. अगं मला एवढ्या साड्या वॉर्डरोबमध्ये सापडल्या होत्या, सगळ्यांची नजर चुकवून मी कसाबसा इथे आलेलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की फिकर नॉट सर, एवढ्या साड्या हे भरपूर झाल्या आणि सर खरंच थँक्यू सो मच, तुम्ही ह्या साड्या आणल्यात माझ्यासाठी. तेव्हा मग आकाश विचारतो की बरं मला सांग ईश्वरी, अगं या साड्यांचं तू काय करणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर खरं तर या साड्यांचं ना मी अर्णव सरांसाठी एक स्पेशल गिफ्ट बनवणार आहे. तेव्हा आकाश विचारतो की काय नक्की काय प्लॅनिंग आहे तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आता हे जे काही माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही, तुम्हाला उद्या बर्थडे पार्टीमध्येच ते सगळं बघायला मिळेल. सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे ते. परंतु आकाश तरीही म्हणतो की अरे माझ्यासाठी पण सरप्राईज, मला तरी सांगा ना की काय करणार आहात तुम्ही. तेव्हा नम्रता म्हणते की नाही नाही सर, आकाश सर तुम्हालाही आत्ता नाही सांगण्यात येणार आहे, ते सगळं तुम्हाला ना उद्या बर्थडे पार्टीमध्येच समजेल. असं म्हटल्याबरोबर आता आकाशही नम्रताकडे बघून हसायला लागतो. तो म्हणतो की ओके बाबा ठीक आहे, उद्या मी बघेन. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अंजलीला हसायलाच येतं. ईश्वरी म्हणते की आकाश सरांमुळे मला या साड्या मिळाल्या, त्यांनी मला या आणून दिल्या होत्या. तेव्हा आता आकाशचंही तिथे कौतुक होतं. वल्लरीला मात्र खूप राग येत असतो, कारण आपला मुलगा हा आपली बाजू न घेता या मिडल क्लास ईश्वरीला मदत करतोय, जी आपली शत्रू आहे, म्हणून तिलाही आता आकाशवर रागच येत असतो. तेव्हा लगेच मामा म्हणतो की अरे वा आकाश, क्या बात आहे, वेल डन हां. असं म्हणून आता तो लगेच आकाशकडे टाळ्या वाजवत असतो आणि आकाशही स्वतःची कॉलर अगदी टाईट करून थँक्यू व्हेरी मच असं सगळ्यांचंच क्रेडिट घेत असतो. तेव्हा अंजलीही देखील त्याच्याकडे बघून हसायला लागते. त्यावर नम्रता म्हणते की तुम्हाला माहिती आहे का ताई, हो या साड्या जेव्हापासून मिळाल्यात ना तेव्हापासून ईश्वरी कामाला लागली आहे आणि काल रात्रभर जागून ईश्वरीने ही गोधडी तयार केली आहे अर्णव सरांसाठी. असं म्हटल्यावर सगळेजण बघत बसतात. स्पेशली अर्णव हा ईश्वरीकडे बघतच बसतो, कारण ईश्वरीने पूर्ण रात्र जागली आहे. तेव्हा त्यावर अंजली म्हणते की अगं ईश्वरी, परंतु काल अर्णव तर तुझ्याकडे आला होता ना. मग तेव्हा ती म्हणते की हो अर्णव सर काल आले होते ना कॉफी पिण्यासाठी.
आणि सर गेल्यानंतर त्यांना सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच मी पूर्ण रात्रभर बसून ही आईच्या साड्यांची त्यांच्या गोधडी तयार केलेली आहे आणि म्हणूनच मला हे सुंदर असं गिफ्ट त्यांना देता आलं. जेव्हा माझ्या डोक्यात आलं तेव्हाच मी हे करायला सुरुवात केली होती. त्याच वेळेला मग आता त्यावर अंजली म्हणते की वा, खरंच ईश्वरी कमाल आहेस तू, हे असं ना आम्हाला सगळं सुचूच शकत नाही, खूप छान असं म्हणून आता अंजली देखील ईश्वरीचं कौतुक करू लागते. आणि नम्रता म्हणते की हो ना ताई, ही रात्रभर जागली, जराही झोपली नाही, म्हणूनच हिला मगाशी जरा गरगरल्यासारखं झालं. तेव्हा ईश्वरी नाही नाही काही नाही, इट्स ओके असं त्यांना अगदी हावभाव करून सांगत असते. मग तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो, कारण कितीही काही झालं तरी ईश्वरीची जी काही मेहनत असते ती मेहनत नम्रतामुळे सगळ्यांसमोर आलेली असते आणि ईश्वरी कधीही स्वतःचं तोंड उघडणार नाही हे तिला माहीत असतं. म्हणून ईश्वरीबद्दल नमुने हे सगळं सांगून टाकलेलं असतं की ईश्वरी ही अर्णवसाठी ती गोधडी बनवण्यासाठी रात्रभर जागलेली आहे. वल्लरी, लावण्या दोघींनाही आता राग यायला लागतो. लावण्या ही मनातल्या मनात खूप चिडलेली असते, कारण जे काही ईश्वरीने केलं आहे त्याचा राग तिला भयंकर आलेला असतो. कारण अर्णव आता ईश्वरीकडेच बघत तिला थँक्यू थँक्यू म्हणत असतो. हे जे लावण्याचं गिफ्ट असतं त्याच्याकडे तो ढुंकूनही बघत नाही. लावण्या आता चिडते आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते आणि मग रूममध्ये येऊन लावण्या आता दारू प्यायला सुरुवात करते. तेवढ्यातच वल्लरी येते आणि म्हणते की अगं लावण्या, काय करतेस तू, काय चाललं आहे तुझं? तेव्हा ती म्हणते की मामी, आता ना मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. ती मिडल क्लास ईश्वरी देसाई काय समजते काय स्वतःला? आणि माझा हा AR तिच्या गिफ्टला माझ्यासमोर बोलतो. नाही, मी आता तिला ना सोडणारच नाही आहे. आय विल टीच हर द लेसन फॉर हर लाईफ. आय विल किल हर असं म्हणून तिला मारायला जाणार असते. तेव्हा वल्लरीला राग येतो. ती म्हणते की अगं काय बोलतेस काय? अगं जरा हळू बोल ना, बाहेर पार्टीमध्ये सगळेजण आले आहेत, आवाज बाहेर जाईल, जरा हळू बोल. तेव्हा ती म्हणते की नो मामी, मला ना खरंच खूप राग आला आहे. हे सगळं या ईश्वरीने का करायला हवं होतं? आणि सिरियसली AR, तुम्हाला माहिती आहे ते सगळं गिफ्ट मी किती महागडं आणलं होतं, माझ्यासाठी प्रिशियस होतं, ते माझ्या ARसाठी प्रिशियस होतं असं वाटलं मला. ते मी पॅरिसहून खास मागवलं होतं. ब्ल्यू सफायर कपलिंग्स, तेही कस्टम मेड होते आणि ARने त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही. इतकं प्रिशियस गिफ्ट देऊनही तो त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. आणि ती फाटक्या चिंध्यांची, ती फाटक्या साड्यांची गोधडी त्या ईश्वरीने दिली. मला कळतच नाही आहे ते माझ्या गिफ्टची आणि तिच्या गोधडीची काय कंपॅरिझन होती मला सांगा. मी ब्लू सफायर कपलिंग्स कस्टम मेड पॅरिसहून मागवले, ओव्हर ती चिंध्यांची गोधडी? नाही, अजिबात कंपॅरिझन होऊ शकत नाही. मला ना मामी खूप राग येतो आहे, खरंच या सगळ्याची खूप चिडचिड होती माझी, किती सहन करायचं आहे मी. आणि माझा AR त्याने माझ्या गिफ्टकडे बघितलंही नाही आणि माझ्या गिफ्टला तो काहीच बोलला नाही आणि त्या ईश्वरी देसाईला बोलत होता सारखं तिच्यासाठी ते एक्सपेन्सिव्ह आणि मोस्ट प्रिशियस गिफ्ट आहे. नो, मी आता ना तिला सोडणारच नाही आहे. बस झालं, आता मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं गप, शांत हो, नको बोलूस, नको बडबड करूस. तेव्हा ती म्हणते की नाही, आता बस झालं, आता ना मी कोणाचंच ऐकणार नाही. त्या ईश्वरी देसाईला मला धडा शिकवायचाच आहे. सगळ्यांसमोर जाऊन तिची मी अशी हालत करते ना की तिची हिंमतच होणार नाही माझ्या AR जवळ परत येण्याची. तेव्हा ती म्हणते की अगं शांत हो. तेव्हा मग लावण्य म्हणते की नाही मामी, आता शांत बिंत काय नाही, आता फक्त जे होणार ते बूम आणि अनइमॅजिनेबल, जे कोणी कधी इमॅजिन केलेलं नसेल. तुम्ही वही आणि पेन घेऊन लिहून घ्या, किती काही झालं ना तरी मी सोडणार नाही. मग वल्लरी विचारते की अगं पण तू हे काय केलंस, काय प्यायलेस? तेव्हा ती म्हणते की औषध, खास ईश्वरीसाठी औषध मागितलं नव्हतं ना, ती तर प्यायली नाहीच आहे ना, मग काय करणार ते? मग मी सगळं टाकून ते औषध पिऊन घेतलं आहे. वल्लरी म्हणते की अगं शांत हो. तेव्हा ती म्हणते की नाही मामी, आता मी नाही शांत बसणार आणि आता मी कोणाचंही ऐकणार नाही, तुमचंही नाही ऐकणार आहे. आता मी त्या ईश्वरीला जाऊन धडा शिकवणारच आहे. लिव्ह मी असं म्हणून ते तिथून निघून जात असते आणि ईश्वरी देसाई आय विल किल यू असं म्हणून बाहेर पडत असते. तेवढ्यात वल्लरी तिचा हात धरते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की शांत हो, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? तेव्हा लावण्य तिथल्या तिथे जागी राहते, कारण वल्लरीची जोरात एक तिला पडलेलीच असते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की गप्प बसायचं, जास्त बडबड करायची नाही, मी सांगितलं ना तेवढं ऐक. आणि तुझ्या या मूर्खपणामुळे माझ्या सगळ्या आजपर्यंत आखलेल्या प्लॅनची माती झालेली मला बघवणार नाही, त्यामुळे मी माझ्या प्लॅनची माती होऊ देणार नाही, तू शांतच बस.
आता काही झालं तरीही मी बघेन काय करायचं ते, अँड दॅट इज दॅट. तेव्हा लावण्य तिकडून रडत असते, ए आर ए आर माय ए आर, आणि ती गप्पच बसलेली असते. ईश्वरी आणि अर्णव आता पार्टीतून बाहेर येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की वाव सर, डेकोरेशन तर एकदम बढिया झालं आहे आणि पार्टी पण खूप छान आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मला हे सगळं खूप आवडलं आणि हे सगळं प्लॅनिंग हे आकाशचं होतं आणि खरं तर हे सगळं जे काही प्लॅनिंग केलेलं ना, ते माझ्यासाठी एक खास सरप्राईजच होतं. असं म्हटल्यावर आता ईश्वरी हसायला लागते, कारण ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही माहीत असतं की हे जे काही करणार आहेत त्याची जी काही चुणूक असते ती अर्णवला अगोदरच लागलेली असते, म्हणून तो बघून हसत असतो. आता अर्णव पुन्हा म्हणतो की सिरियसली मिस इंदोर, तू जे काही रात्रभर जागून माझ्यासाठी गोधडी शिवली आहेस त्यासाठी खूप थँक्यू. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, अहो असं फॉर्मल काय बोलताय, बिझनेस मीटिंग असल्यासारखं. तेव्हा मग ईश्वरीला तो बोलतो की म्हणजे तुला खरंच असं वाटतं की आपण आता फॉर्मल बोलण्याची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला सुरुवातीला असं वाटायचं की आपल्यामध्ये कोणतंही रिलेशन नाही आहे, आपल्यामध्ये साधी फ्रेंडशिप पण नाही आहे आणि म्हणूनच आपण फॉर्मल वागायचो, परंतु आता तसं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे मला समजलं नाही सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आपली पहिले आधी फक्त ओळख होती, परंतु आता ही ओळख राहिलेली नाही आहे, आपल्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. तेव्हा मग ईश्वरीचा चेहरा जरा वेगळाच होतो, म्हणजे अर्णवला नेमकं काय बोलायचं आहे तिला कळतच नसतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, आपण फक्त तू जे काही केलं आहेस ना ते ओळखीच्या लोकांसाठी नाही केलं आहेस, हे ओळखीच्याही पलीकडचं जे नातं असतं ना त्याच्यासाठी केलं आहेस. तू रात्रभर जागून जी माझ्यासाठी गोधडी शिवली आहेस ही फक्त ओळख असणाऱ्यांसाठी नाही करू शकत ना कोणी. ती व्यक्ती ही आपल्या तेवढीच जवळची असू शकते आणि म्हणूनच तू त्या व्यक्तीसाठी गोधडी शिवलीस, बरोबर की नाही, आणि हे सगळं तू माझ्यासाठी केलंस, बरोबर की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, अगदी बरोबर, ते सगळं मी तुमच्यासाठीच केलं होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग माग रिटर्न गिफ्ट. ईश्वरी म्हणते की सर, मी लहान मुलगी आहे का तुम्हाला रिटर्न गिफ्ट मागायला बड्डेचं. तेव्हा तो म्हणतो की तरीही माग. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी मागते, पण बघा हा तुम्हाला जमतं का. तो म्हणतो मिस इंदोर, तू मागून तर बघ. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही ना असंही माझ्याबरोबर ना भांडण करणं, सारखी माझ्यावर चिडचिड करणं ना जरा कमी करा, माझ्याशी जरा प्रेमाने वागा. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी तर तुझ्यावर का चिडचिड करेन, मी का तुझ्याशी भांडेन, याचा अर्थ तू या सगळ्याचा मलाच दोष देतेस का की तू भांडतीयस. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, मी बिझनेसमॅन आहे, माझा रागावर भरपूर कंट्रोल आहे, त्यामुळे मी नाही चिडत उगाच तुझ्यावर. तेव्हा मग ती म्हणते की सर, उलट ना रागावर कंट्रोल करायचा असतो हेच तुम्हाला कळत नाही, किती भांडत असता तुम्ही आणि नुसती चिडचिड करत असता. मग ईश्वरीला तो म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, तू ना ते सगळं मला करायला भाग पाडतेस आणि म्हणूनच हे सगळं घडतं. तू इतर कोणालाही विचार, सगळेजण सांगतील की तू उगीच नको ते वागतेस आणि मग चिडचिड करायला भाग पाडतेस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, हे बघा, आताही तुम्ही माझ्यावर चिडतच आहात, तुम्ही शांत नाही आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा अर्णव सर, तुम्ही उगीचच असं काही काही मला आज बोलू नका. तुमचा बर्थडे म्हणून काय झालं, परंतु मी तुमची ही बेफुजीलची दादागिरी ना अजिबात नाही सहन करणार. बघा, तुम्हाला राग आला ना, मी तुम्ही सांगितलं ना की तुम्ही चिडत असता, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्हाला राग येत असतो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्यावर चिडचिड करू नका. किती काही काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही माझ्यावरती चिडचिड करता, तेच आधी थांबवा. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मिस इंदोर, हे बघ, मी तुझ्यावर चिडचिड करत नाही आणि ती उगाचच करत नाही, त्यामुळे प्लीज तू असं काहीही बोलू नकोस. तेव्हा मग आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये पुन्हा थोडेसे वादच होतात आणि म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, मी उगाचच तुझ्याशी वाद घालत नाही, हा त्याच्यामागे काहीतरी कारणच असतं, तू ही अशी काहीतरी बडबड करत असतेस आणि त्यामुळे मी तुझ्याशी भांडतो मग, आणि मग तूही माझ्याशी भांडतच राहतेस. असं म्हणून आता दोघंही एकमेकांशी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. ती म्हणते की सर बघा, तुम्ही आज पुन्हा सुरूच झालात आणि आज असं तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही भांडणारच आहात का. आणि मग तो म्हणतो की मग हे सगळं करायला कोणी विषय काढला, तूच तर हा मुद्दा काढलास ना आणि त्यामुळे आपल्यात वाद झाले ना. तेव्हा ते म्हणते की एक मिनिट, मी फक्त तुम्हाला भांडू नका असं म्हणाले होते, पण तुम्ही तर आता पुन्हा भांडण करायला लागले. तेव्हा मग त्यांच्यात पुन्हा ती बडबड सुरू होते आणि एका पॉईंटला त्यांच्या लक्षात येतं की आता आपण थांबणं गरजेचं आहे. पुन्हा त्यांच्यात वाद सुरूच झालेत. ईश्वरी म्हणते की सर बघितलं, आताही आपल्यामध्ये वादच झाले. आणि तो आता हसायला लागतो आणि म्हणतो की मिस इंदोर, सिरियसली ठीक आहे, तू जे म्हणतेस ना ते ठीक आहे, परंतु मला आता तू एक गोष्ट सांग, तू माझ्यावर चिडचिड करतेस बरोबर, म्हणजे कधीकधी मला ती चिडचिड करायला तू भाग पाडतेस, परंतु आज तू जे काही केलं आहेस ना ते खरंच. आणि मग तो जोरजोरात हसायला लागतो आणि त्यांना कळलेलं असतं की त्यांच्यातले वाद हे कधी न मिटणारेच आहेत.
अर्णव आधी खूप खुलून हसतो. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर क्या बात आहे. तेव्हा मग तो म्हणतो की क्या बात आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, तुमची ही स्माईल सर, तुम्ही हसताना खरंच खूप छान दिसता आणि असेच हसत राहा कायम असंच मला वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा इंदोरला जाईन ना तेव्हा मग तुम्ही आठवल्यानंतर मला हे तुमचं स्माईल आठवणं हे जास्त चांगलं वाटेल. तुमचा राग आठवण्यापेक्षा तुमचं हे स्माईल आठवायला मला जास्त चांगलं वाटेल. तेव्हा ईश्वरीला लगेच अर्णव विचारतो की कोणत्या नात्याने. सांग ना मिस इंदोर, आज तू हे सगळं जे काही केलं आहेस माझ्यासाठी, इतकी रात्रभर जागून गोधडी शिवलीस, हे आपण कुठल्याही आपल्या साध्या व्यक्तीसाठी करत नाही. त्यासाठी कुठली तरी स्पेशल व्यक्ती असते, बरोबर की नाही. मग तू का केलंस हे सगळं, कोणत्या नात्याने मिस इंदोर, का केलं सगळं सांगशील. तेव्हा मग आता ईश्वरी गप्पच बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. मग त्यावर ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ना त्यासाठी तुम्ही मला गुंडांच्या तावडीतून वाचवलं आहे, मीडियामध्ये तुम्ही माझी बाजू घेतली आहे आणि असं बरंच काही काही तुम्ही माझ्यासाठी केले. मिठाईची ऑर्डर दिली आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्यासाठी केल्यात आणि म्हणूनच मला तुमच्यासाठी ही गिफ्ट द्यायचं होतं. तसं बघायला गेलं तर या गोष्टी तशा कमीच आहेत, परंतु मला वाटलं तुमच्यासाठी करावंसं आणि मनात आलं आणि तुमच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून हे डोक्यात आलं आणि मग केलं, असं आता ती म्हणायला लागते. तो म्हणतो की सिरियसली, कारण तू तुझ्या मोबाईलमध्ये माझं नाव भडकूचंद असं सेव्ह केलेलं आहेस, तरीही हे सगळं आपण करतो आहे. तेव्हा मग ईश्वरी आता हसायला लागते आणि अर्णव म्हणतो की मग या नात्याला आपण फ्रेंडशिपचं नाव देऊया, सुरुवातीला आपण फ्रेंडशिप तर करूया, असं म्हणून आता अर्णव हा ईश्वरीजवळ हात देतो आणि ईश्वरी देखील त्याला अगदी न घाबरता हात देते आणि फ्रेंड्स असं दोघंही एकमेकांच्या हातात हात घेऊन बोलतात. अशा प्रकारे आता ईश्वरी आणि अर्णवची फ्रेंडशिप देखील झालेली असते, म्हणून दोघंही खूप खुश असतात. ईश्वरी नमू दोघेही घरी येतात. घरी आल्यावरती आता तिथे तिला सुप्रिया विचारते की काय गं, तुम्ही दोघीजणी घरी आलात आणि पार्टी एकदम छान झालेली दिसतीये. तेव्हा नमू म्हणते की हो आई, एकदम मजा आली पार्टीला. ती म्हणते की हो अगं, तुमचे उजळलेले चेहरे सांगतायत की खरंच खूप मजा आली. आणि नम्रता म्हणते की आई अगं, इशूने दिलेलं गिफ्ट ना तिथे सगळ्यांनाच खूप आवडलं गं आणि ना सगळ्यांनी तिथे ईश्वरीच खूप कौतुकही केलं तोंड भरून. तेव्हा ती म्हणते की हो, खरंच ईश्वरीची आयडिया होती ती आणि मुलीने रात्रभर जागून ती गोधडी जी शिवली होती. तेव्हा नम्रता म्हणते की हो ना आई, अर्णव सर तर हिची तारीफ करून करून थकत नव्हते. खरंच अर्णव सर खूप खूप खुश झाले होते तिच्या त्या गिफ्टमुळे आणि सगळेजणच कौतुक करत होते ईश्वरीचं. तेव्हा मग आता आई म्हणते की अच्छा बरं झालं आणि ईश्वरी म्हणते की हो आई, आज ना आम्ही खूप एन्जॉय पण केलं, खूप मजा केली आणि तुला माहिती आहे का, बाबांचा फोन आला होता, बाबा येणार होते इथे इंदोरला. मग मी त्यांना म्हणाले की आम्हीच येतोय 4-5 दिवसात इंदोरला, तू काही येऊ नकोस. मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे. त्यावर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांवरचा राग विसरून आता त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, म्हणूनच मी त्यांना दिलं आणि तसंही आपण जाणारच आहोत ना 4-5 दिवसांमध्ये. तेव्हा मग आता लगेच त्यावर नम्रता म्हणायला लागते की आई अगं, आपली इशू ही आता खूप समजूतदार झाली आहे ना, नाहीतर पहिले कशी वागायची. तेव्हा ईश्वरी म्हणते की ए ताई, नका नका मला छेडू. मग सुप्रिया म्हणते की अगं मुलींनो, चला आतमध्ये, आता इथेच उभे राहून तुम्ही गप्पा मारणार आहात का, चला फ्रेश व्हा आणि मला सांगा काय काय झालं ते. आणि मग त्या दोघीजणही आता तिकडे जायला लागतात. ईश्वरी आणि नम्रता निघून गेल्यानंतर अर्णव त्याच्या रूममध्ये असतो आणि ईश्वरीची जी गोधडी असते त्याच्यावरून प्रेमाने अगदी हात फिरवत असतो. आणि तेवढ्यातच आता अंजली येते आणि म्हणते की अर्णव, खरंच हे गिफ्ट ना खूप सुंदर आहे रे. म्हणजे तुला माहिती आहे, ईश्वरीनेही जी काही साड्या मागून घेतल्या आणि जी काही ही सगळी गोधडी शिवून घेतली ना, ती खरंच खूप वेगळी आहे आणि खरंच तिचं हे गिफ्ट खूप स्प्रिशियस आहे, जसं तू तिला म्हणालास. तेव्हा मग आता तो गप्पच बसलेला असतो. अंजली म्हणते की काय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर ही इंदोरला निघून जाणार आहे. तेव्हा ती म्हणते की कधी. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आजी रागाने बोललेली असते की ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या जवळ आलेले मला अजिबात चालणार नाही. त्यावर आता अंजली म्हणते की आलं आहे माझ्या लक्षात नेमकं काय आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय. मग ती म्हणते की पण काय झालं अचानक, ती अशी का निघून जाते. अरे ती खूप टॅलेंटेड पण आहे आणि मग तिथे इंदोरला जाऊन काय करणार ती. इथे जर थांबली तर तिच्या कामाचंही काहीतरी होईल. ती काही अशा शांत बसणाऱ्यातली नाही आहे, खूप मेहनती आहे, नक्कीच काहीतरी ती करू शकते आणि आपल्या मुंबईमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, नक्कीच कुठल्या तरी सेक्टरमध्ये ती काहीतरी करूच शकते ना. मग इंदोरला जाऊन काय आहे. आणि तसंही आपणही इथे इंदोरहून परत आलो मुंबईत, तेव्हा आपल्याकडे काय होतं, परंतु झालं आहे ना आता सगळं होईल ना हळूहळू.
आणि मुंबई इज अ सिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज, त्यामुळे तिने इथे थांबलं तर इथे नक्कीच ते काहीतरी करू शकेल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस ताई, यू आर करेक्ट. त्यानंतर मग ईश्वरीला आठवतच ती म्हणत असते की काय ना, खरंच ईश्वरीसोबत इतक्या दिवसांमध्ये खूप छान बॉन्डिंग तयार झालं होतं. म्हणजे आजपर्यंत जे काही तिच्याबरोबरचं नातं आहे खूप स्पेशल होतं, कारण काही बाबतीमध्ये तिचं आणि आपलं सगळं काही सेम होतं ना, म्हणून एक स्पेशल बॉन्डिंग तयार झालं होतं. ईश्वरीसारखी एक छान सुंदर मैत्रीण मला मिळाली होती, परंतु आता तीही जाणार. ठीक आहे, जाऊ देत, मी जेवणाचं बघते, असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि अर्णव विचारच करत राहतो. तर इकडे आता राकेशला टेन्शन आलेलं असतं की मेहुणे साहेबांच्या वाढदिवसाला गेलो नाही, मग घरचे सॉलिड चिडले असतील, काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा राग शांत होईल. तेव्हा आता जिथे चहा प्यायला बसतो तेव्हा त्या आजीला विचारतो की आजी, इथे सीताबर्डी रस्ता कुठे हो? तेव्हा आजी म्हणते की या बाजूने गेलात की उजव्या साईडला येईल, परंतु तुम्ही नागपुरात नवीन दिसताय. तेव्हा राकेश म्हणतो की हो, काय ना, मी मुंबईचा आहे हो, आणि असं झालं आहे ना, कधी मुंबईला जातो आहे कारण माझा जो मेहुणा आहे ना त्याचा वाढदिवस होता आणि त्याच्यासाठी मी स्पेशल गिफ्ट द्यायला हवं होतं खरं तर, परंतु मी गेलो नाही म्हणून तो खूप रुसला असेल, आता काय करायचं. तेव्हा ते आजी आजोबा म्हणतात, एक काम करा, महागडे गिफ्ट देऊन टाका. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो, गिफ्ट नाही, तो खूप पैसेवाला आहे, मोठा माणूस आहे, कमी वयात अगदी बिझनेसमॅन झालेला आहे, खूप मोठा. मग एक काम कराल का, तुम्ही जरा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याल का? तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की आम्ही काहून द्यायच्या शुभेच्छा, अहो आमचं त्यांचं नातं काय. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ना असं केलात ना तर तो तुमच्यावर खुश होईल आणि ना तुम्हाला एक चांगलं मोठं मुंबईत दुकान पण टाकून देईल. हे ऐकल्यानंतर ते खुश होतात आणि राकेशने अशा प्रकारे त्यांना फितवलेलं असतं. ते म्हणतात की ठीक आहे, बोला काय झालं, असं म्हणून आता काय करायचं असं म्हणून त्यांना राकेशच्या बोलण्याचं कौतुक वाटतं, कारण आपल्याला मुंबईत दुकान मिळणार याचा तर त्यांना भरपूर आनंद झालेला असतो. नंतर आता अर्णव ईश्वरीच्या बाबतीतच विचार करत असतो. तो मनात म्हणत असतो की येस, ताई जे काही बोलली ते अगदी करेक्ट होतं. म्हणजे मिस इंदौर ही मुंबईला गेलीच नाही पाहिजे असं माझ्या मनात तर आहे, परंतु मिस इंदौरकडे जे काही टॅलेंट आहे ना, त्या टॅलेंटच्या जोरावर ती इथे मुंबईमध्ये नक्कीच काहीतरी स्वतःचं सेटअप करू शकते. बिकॉज मुंबई इज अ सिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज. ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना आणि त्याला इथे कामाची कमी नाही आहे, त्यामुळे किती काही झालं तरी मिस इंदौर जर इथे थांबली तर ती नक्की स्वतःचं काहीतरी स्पेशल असं करू शकते आणि तिच्यामध्ये ती किंमत आहे, तिच्यामध्ये ती केपेबिलिटी आहे, म्हणूनच ती हे सगळं करूच शकते. येस ताई, यू आर करेक्ट. ताईने मस्त आयडिया दिली आहे की मुंबईत मिस इंदौर स्वतःचं काहीतरी करू शकते आणि ही सिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इज अ मुंबई. मग नक्कीच ईश्वरी देसाई, तुला इथे थांबावंच लागेल, असं म्हणतच तो म्हणतो. पुढच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णव हा ईश्वरीला कॉल करतो आणि तिला म्हणत असतो की मिस इंदौर, एक अर्जन्सी आहे, तुला ताबडतोब ऑफिसमध्ये यावं लागेल. ईश्वरी म्हणते की काय झालं आहे सर, म्हणजे ऑफिसमध्ये का अचानक यावं लागेल, काय झालं आहे, फोनवर सांगा ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मी तुला का अर्जंटली बोलवतोय हे सगळं ना तुला ऑफिसमध्ये आल्यावरच समजेल, त्यामुळे आता तुला ऑफिसला यावंच लागेल, असं अर्णव आता ईश्वरीला बोलतो आणि ताबडतोब ऑफिसमध्ये पोच, मी वाट बघतोय तुझी, असंही तो तिला सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीला कळतच नाही की अर्णवने तिला कशासाठी बोलवलेलं आहे. ईश्वरी अर्णवच्या बोलण्यावरून आता त्याच्या ऑफिसला जाते आणि तो म्हणतो की मिस इंदौर, तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, तू इथे राहू शकते, तू मुंबईत काहीतरी करू शकते आणि तू हे चांगलं सेटअप करू शकते आणि या मिठाईच्या जोरावर तू स्वतःचं सेटअपही करू शकते. ईश्वरी म्हणते की सर, अहो मी साधी आहे आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा बॅकअप नाही, मग या मिठाईच्या जोरावर मी नक्की काय करू शकते, हे सगळं मी काय करू शकते, मला ना खरंच काही समजत नाही आहे सर, तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, हे बघ. ईश्वरी म्हणते की काय सर. तो म्हणतो की एक तुझ्यासाठी काहीतरी आहे, असं म्हणून तो ते बाजूला करतो आणि समोरच त्याला एक बोर्ड दिसतो, ईश्वरी स्वीट्स, हम इंदौर से है, अस्सल पदार्थांची इंदोरी गॅरंटी. आता ते तिचं टॅग म्हणजेच दुकानाचा जो काही लोगो असतो ते पाहून ईश्वरीला अगदी जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता अर्णवने ईश्वरीसाठी हा नवीन बिझनेसचा सेटअप विचार करून ठेवलेला असतो. आता ईश्वरी नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.